नमस्कार श्रोते मित्र हो. कथारस सादर करत आहे ज्येष्ठ साहित्यिक देवदत्त पाटील लिखित कादंबरी शापित सावल्या. प्रकरण 14. जीप गच्चकन थांबली. त्या धक्क्यातून स्वतःला सावरीत जीप का थांबली हे जाणून घेण्यासाठी ती ड्रायव्हर सीट जवळच्या दारातून बाहेर डोकावली. जीपवरील हुडमुळं तिच्या बाजूचं काही दिसत नव्हतं. तिनं बाहेर डोकावलं तेव्हा तो प्रथम दृष्टीला पडला. पुऱ्या मापाची उंची, बांधे सुदनी बळकट अंगयष्टी, सावळी कांती, सरळ धारदार नाक आणि तलवार कट मिशा, पॅन्ट मॅनिलातला मर्दानी देखणेपणा लाभला तरुण गडी, डोळ्यावर गॉगल, डोक्याला उन्हाळी कॅप, खांद्याला अडकवलेली दुनळी रायफल. अरे तू उदयच आहेस ना? खंडू काकांचा उदय. शंभूराजे खाली उतरून शेकँडसाठी हात पुढे करीत मुद्रेवर आश्चर्य आनंद दर्शवित म्हणाले, तू नव्हे मिस्टर शंभू जाधव, तुम्ही म्हणा. थोडं सभ्य भाषेचं वळण लावा तुमच्या इनामदारी जिभेला. मी ॲडव्होकेट उदय यादव आहे. शंभूराजेंच्या हाताला झिडकारून अत्यंत तिखट स्वरात त्यानं सुनावलं. विजयाला कळे ना या उदय यादवाला काय झालंय असं कडवटपणे बोलून शंभूराजेंचा अपमान करायला. जुना परिचय असल्याशिवाय शंभूराजे कुणाला अरेतुरे करणार नाहीत. त्यांनी तू म्हटलं म्हणून या यादवानं एवढं का जीवाला लावून घ्यावं? त्याच्या रागीट आणि लागट बोलण्याने शंभूराजे सर्द झालेले दिसले. त्या अनपेक्षित उत्तरानं ते भांबावले, अवघडले, पण क्षणभरच. सॉरी उदय, एक्स्ट्रीमली सॉरी. मला तुम्ही फार दिवसांनी भेटलात आणि तुम्हाला अचानक बघून मला भानच राहिलं नाही. तुमचा अपमान करण्याचा हेतू नव्हता. माफ करा मला. शंभूराजेंचं असलं मवाळ आणि पडखाऊ बोलणं इनामदार रानोजीराजेंच्या नातवाला निश्चितच शोभणारं नव्हतं. असा अपराधी स्वर का? सत्तेची, श्रीमंतीची आणि सरंजामी मोठेपणाची मस्ती तुमच्या रक्तातच आहे मिस्टर शंभू जाधव. त्या धुंदीमुळंच सभ्य गोष्टीचं भान तुम्हाला राहत नाही. प्रत्येक माणूस तुमचा हुजऱ्याच असावा असं वाटतं तुम्हाला. ते दिवस विसरा आता. कठीण आहे बाई या उदय यादवचं. माफी मागितल्यावर सुद्धा इतकं कठोर ताठर बोलणारा हा वीर अत्यंत सुसंस्कृत असल्या शंभूराजेंना सभ्यता शिकवतोय. धारदार शब्दांनी शंभूराजेंच्या वर्मी घाव घालतोय. असा काय त्याच्यावर अन्याय केलाय शंभूराजेंनी? विजया पाठीमागच्या बाजूने जीपमधून उतरली. साडी नीट करीत डोक्यावरला पदर सावरत ती पुढं आली. तो ताट उभा होता. अत्यंत रुबाबदार आणि भारदस्त व्यक्तिमत्व होतं त्याचं. त्यानं एका दृष्टिक्षेपात विजयाला बघून घेतलं. क्षणभर त्याची नजर तिच्या मुद्रेवर रेंगाळली असावी. गॉगलमुळे त्याच्या डोळ्यातले भाव प्रतीत होणं शक्य नव्हतं, पण त्याच्या चेहऱ्यावर ही कसलीच प्रतिक्रिया उमटलेली दिसली नाही. उदय, मी तुमचा राग समजू शकतो, पण गेल्या पिढीतल्या भांडणाशी आपल्याला काय कर्तव्य आहे? तुम्हाला नसेल, पण मला त्याच्याशीच कर्तव्य आहे मिस्टर शंभू जाधव. त्याची आठवण ठेवणं हेच कर्तव्य आहे माझं. तुमच्या बापाला कुणी ठेचून मारलं असतं तर तुम्ही विसरला असतात. तो अजूनही तीक्ष्ण स्वरातच बोलत होता. शंभूराजेंच्या मऊ बोलण्याचा त्याच्यावर काहीच परिणाम झाला नव्हता. मी नाही ना मारलं खंडू काकांना, मग माझ्याशी का वैर झाला? मी तुमच्यासारखाच खंडू काकांच्या अंगाखांद्यावर खेळलोय. भावाभावांचं नातं असायला हवं आपल्यात. तो कडवट उपहासानं हसला. मिस्टर शंभू जाधव, ही मानभावी गुळचट बोलणी न कळायला मी अजून काही बोळ्यानं दूध पित नाही. तुमच्या आमच्यात नातं आहे ते वैऱ्याचं. तुमच्या गोड बोलण्यानं आणि गळे पडूपणानं हुळून जाणारा गडी मी नव्हे. अशानं माझ्या हृदयातली आग नाही विझायची. आता ती भडकण्याआधी रस्ता सुधारा. परत माझ्याशी बोलण्याचा प्रयत्न कराल तर याद राखा, लोक म्हणतील खंडू यादवची अवलाद फुसकी निघाली म्हणून वैऱ्याच्या पोराशी दोस्ती करतोय. ठीक आहे, जशी तुमची मर्जी. मला वाटलं शिक्षणाच्या संस्काराने तुमच्यात बदल झाला असेल. सूड, वैर, खुणाखुणी या गोष्टी मध्ययुगीन रानटीपणा अजून टिकून असल्याचं दर्शवतात उदय.
तुम्ही सुशिक्षित आहात. यू स्टॉप धिस नॉनसेन्स. हा शहाणपणा तुमच्या इनामदार म्हाताऱ्याला शिकवा. ही माजुरी लोकांची मतलबी भाषा मला समजते मिस्टर. मी रानटीपणाला न्याय मिळवायचं ठरवलं असतं तर तुम्हाला दिसताक्षणी गोळ्या घातल्या असते मी. इतकं बोलून तो तरुण जानोळीच्या दिशेनं चालू लागला. विजया भारावल्यासारखी त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघत राहिली. तिला आज एक मर्द पुरुष भेटला होता आणि केवळ एका नजरेचं दान तिच्या पदरी टाकून निघून गेला होता तो, एका शब्दाचीही देवाणघेवाण न करता. ही विजयाची आणि उदयची पहिली नजर भेट. शंभूराजेने जीप स्टार्ट केली तशी विजया भानावर आली. ती जीपमध्ये परत चढून बसली. जीपनं लगेच गती घेतली. दादा शांत स्वस्थ बसून होते. विशेष काही घडल्याचं त्यांच्या ध्यानी आलं नसणार. विजया तो तरुण गेलेल्या दिशेला पुन्हा वळून पाहत असलेलं मात्र त्यांच्या लक्षात आलं असावं. ते डोळ्याच्या कोपऱ्यातून आपल्या लेकीकडे बघत होते. कोण हा उदय यादव? आपला प्रश्न अहेतुक वाटावा अशा सहज स्वरात विजयाने विचारलं. पूर्वी सरकारवाड्यावर पहारेला असलेला खंडू यादवाचा मुलगा. लहानपणी याची माझी खूप गट्टी होती. हा नेहमी आपल्या वडिलांबरोबर आईबरोबर वाड्यात यायचा. आम्ही दोघंही एकत्र खेळत असू. कुलकर्णी सर मला शिकवायला यायचे. माझ्याबरोबर यालाही शिकवायचे. पण पुढे आमच्या वाटा वेगळ्या झाल्या. आमची दोस्ती तुटली. हा शिक्षणासाठी कोल्हापूरला गेला आणि मी पुण्याला. इतक्या वर्षानंतर भेट झाली आमची. पण खूप बदललाय हा उदय. मला नाही वाटत तो बदललाय. तो बदलला असता तर त्याला तुमची दोस्ती तुटण्यामागच्या कारणाचा विसर पडला असता. शंभूराजेंनी चमकून वळून पाहिलं. तेवढ्यात एका मोठ्या गुंडावरून पुढचं चाक गेलं. जीभ हिंदकळली. म्हणजे तुम्हाला काय म्हणायचं आहे विजयाबाई? विशेष काही नाही. हा उदय खूपच उद्धटपणे बोलत होता. तुम्ही एकमेकांचे वैरी असल्याचंही बोलला तो. तुमच्याशी वैर धरण्याचं कारण तरी काय त्याचं? विजयाबाई, उदय दुखावला गेलाय हे मी नाकारत नाही. पण जुनी भांडणं उकरून काढण्यात काही फायदा आहे का? भूतकाळात जमा झालेल्या कडवट गोष्टी विसरून गेलेलंच बरं नव्हे का? भूतकाळ गाढून टाकणं नेहमी शक्य होत नाही शंभूराजे. कडवट गोष्टींच्या आठवणी तर आयुष्यभर सलत राहतात. पायात मोडलेला काटा तसाच राहून गेला तर तो पायात घर करतो. प्रत्येक पावलाला ठणकणारं कुरूप पायात काटा मोडल्याची आठवण करून देणारच. उदय यादवाच्या जिव्हारी काटा लागलेला दिसतोय. त्यामुळेच कदाचित काट्याने काटा काढण्याचा विचार त्याच्या मनात असावा. विजयाला वैराचं कारण जाणून घेण्याची उत्सुकता लागली होती. म्हणून ती पुन्हा पुन्हा टोकरून पाहत होती. शंभूराजे अजूनही संदिग्धच बोलत होते. आता तिनं स्पष्टच विचारायचं ठरवलं. शंभूराजे, उदयच्या बापाला कोणी मारलं? आबासाहेबांनी? क्षणभर शंभूराजेंनी त्या प्रश्नाचं उत्तर दिलं नाही. त्याला तसं वाटतं. मग खोटं आहे ते? खरं काय आहे ते मलाही निश्चित माहीत नाही. खंडू यादवाकडं आमची थोडी जमीन खंडानं होती. कुळ कायद्याचा आधार घेऊन त्यानं जमिनीचा ताबा सोडायला नकार दिला. लोक म्हणतात आबासाहेबांच्या सांगण्यावरून जानोळीच्या रामोश यांनी धर्मगडावर नेऊन खंडू काकांना मारलं. त्यांनी कागदपत्रावर सह्या कराव्यात म्हणून त्यांनी सह्या केल्या नाहीत. त्या मारहाणीनंतर 8व्या दिवशीच त्यांनी प्राण सोडला. हे खरं असावंसं वाटत नाही तुम्हाला? खरं असणं शक्य आहे. वैराचं हे एकमेव कारण आहे की आणखी दुसरं एखादं कारण असावं? बापाचा खून हे कारण काही कमी गंभीर नाही विजयाबाई. या भागातल्या माणसांचा स्वभाव ठाऊक नाही तुम्हाला. फार मानी आणि मनस्वी माणसं आहे तिकडली. स्वाभिमान थोडा डिवचला गेला की खवळून उठतात. वीतभर जमिनीसाठी पिढ्यानपिढ्या वैर आणि सुडाचं सूत्र चालवतात. वैऱ्याचा निर्वंश होईपर्यंत चालतं हे.
पुढच्या पिढीला पिढा नको म्हणून वैऱ्याचं बी जिवंत ठेवणार नाही अशी त्यांची प्रतिज्ञाच असते. दुसरं म्हणजे बाईच्या अब्रूला कोणी धक्का लावला तर त्या अब्रू नुकसानीची फिर्याद घेऊन कोर्टात जात नाहीत. स्त्रीच्या अब्रूला हात घालणाऱ्याला स्वतःच्या हातानं देहांत प्रायचित्त दिल्याशिवाय त्यांना समाधान वाटत नाही की स्वस्थ झोपही लागत नाही. फार गरम डोक्याची आणि रानटी स्वभावाची माणसं आहेत आमच्या भागात. तुमच्याकडे बघितल्यानंतर हे खरं नाही वाटत शंभूराजे, विजया हसत हसत म्हणाली. सुडाचं समाधान मिळवण्यासाठी कायदा हातात घेणं हे रानटीपणाचं लक्षण आहे विजयाबाई. स्वाभिमानाच्या खोट्या कल्पना मनात बाळगून ही माणसं स्वतःच्याच पायावर कोरडा मारून घेतात. ईर्षेपोटी गाढव खाणारी माणसं एकमेकांचे पाय ओढण्यात धन्यता मानतात. वैर्याचा विध्वंस करण्यात स्वतःही उद्ध्वस्त होतात. शिक्षणाच्या संस्कारानं ही माणसं सुधारतील असं मला वाटतं. माईसाहेबांचा सुद्धा दृष्टिकोन हाच आहे. शिक्षण संस्था स्थापन करून खेड्यापाड्यातून शाळा उघडून ज्ञानाचा प्रसार आणि चांगले संस्कार सामान्यांपर्यंत पोचवण्याचं कार्य म्हणूनच त्याने हाती घेतलं आहे. उदय यादवची मजल खून करण्यापर्यंत जायचं वाटतं तुम्हाला? ते रायफल घेऊनच हिंडतायचं दिसतंय म्हणून म्हटलं. विजयानं परत उदयचा विषय काढला. मला नाही वाटत तसं. तो ॲडव्होकेट झाला आहे. काल भाऊराव चौगले सांगत होते की जाणोडीतल्या तालुका कोर्टात वकिली चालू करण्याचा उदयचा विचार आहे. कायदा जाणणारा आणि न्यायासाठी भांडणारा उदय स्वतः कायदा हातात घेईलचं वाटत नाही. थोड्या दिवसातच त्याचा राग निवळेल. माझ्याशी तो उद्धटपणे बोलला, पण मी ठरवलं आहे त्याच्याशी मैत्रीचे संबंध ठेवण्याचा प्रयत्न करायचा. काही झालं तरी तो माझा एकेकाचा मित्र आहे. माझा मैत्रीचा हात तो झिडकारणार नाही अशी आशा आहे मला. बघूया काय होतंय ते. एवढं बोलणं होईपर्यंत जीप शुगर फॅक्टरीच्या परिसरात पोहोचली होती. उदयशी प्रथम नजरभेट झाली ती या प्रसंगी. अल्पकाळात आपण एकमेकांच्या इतकं जवळ येऊ असं तेव्हा तरी विजयला वाटलं नव्हतं. तरीही त्याच्याविषयी एक विचित्र आकर्षण, एक अनोखी ओढ तिच्या मनात निर्माण झाली. आजवर कुठल्याच तरुण पुरुषाबद्दल असं आवेगी आकर्षण वाटलं नव्हतं तिला. खड असा कानठळ्या बसवणारा बार टाकल्याचा आवाज कानावर आदळला आणि विजया दचकून भानावर आली. हा इशारा उदयचाच. भारीच उतावळ्या स्वभावाचा आहे तो. त्याला धीर म्हणून धरवतच नाही. वाट बघत थांबणं ही भयंकर शिक्षाच आहे असं त्यानं सुनावलंच आहे. अनावर ओढीमुळेच त्याला असं वाटतं याची विजयाला कल्पना होती. ती चटकन त्या खडकावरनं उठली. सँडल्स एका हातात धरून दुसऱ्या हातानं साडीच्या निर्यांचा घोळ किंचित वर उचलून धरला आणि ती परत डोंगर चढू लागली. प्रेम प्रवासाचा हा जबरदस्त झपाटा, हा तुफानी वेग विस्मयचकित करणारा होता. केवळ 8-10 दिवसातच दोघं एकमेकांच्या इतक्या जवळ आले होते की यापेक्षा जवळ जाणं कुठल्याच प्रेमजीवाना शक्य नाही याची त्यांना खात्री झाली होती. देहाचा अडसर नसता तर दोघांचे आत्मे एकमेकात असे विलीन झाले असते की परमात्मा सुद्धा त्यांना अलग करू शकला नसता. युगांचा प्रवास एकमेकांच्या सोबतीनं करणारी माणसंही अशी 8-10 दिवसात निर्माण झालेली दोघातली एकात्मता मिळवू शकणार नाहीत. प्रेमानं त्या दोघांतील अंतरच पुसून टाकलं होतं. कधी कधी या वेगाची, या आवेगी भावनेचीच विजयाला भीती वाटायची. वावटळ भोवऱ्यात सापडलेल्या पाचोळ्यासारखी आपली स्थिती झाली आहे. भोवंडलेल्या मनाला स्वतःची गतीच राहिली नाही. त्यावर विवेकाचा ताबा उरला नाही. आपण असेच भरकटत राहू आणि दूर कुठेतरी फेकले जाऊ. अशी विलक्षण अनावर प्रेमभावना कुठे घेऊन जाईल आपल्याला? वायुवेगानं धावणाऱ्या नाठाळ वारूवर स्वार होण्यापूर्वीच आपण विचार करायला हवा होता का? पण पुरात उडी घेण्याआधीच त्याच्या धारेची कल्पना कशी येणार? आणि एकदा धारेला लागल्यावर आपण काठावरच असायला हवं होतं असा विचार करून काय उपयोग? नियतीचा संकेत आपण कसा चुकवणार? पुण्यात कॉलेज जीवनात नंतर नोकरी करीत असताना थोड्या का तरुणाशी आपला परिचय झाला होता. त्यापैकी 2-3 तरुण तर आपल्यावर अगदी लट्टू झाले होते. त्यांच्या अनुनयाला मात्र आपण प्रोत्साहन देणं टाळलं होतं. सर्व दृष्टीने ते आपल्याला अनुरूप असूनही, मित्रत्वाचे संबंध असूनही
पण त्यांच्याविषयी मैत्रीच्या पलीकडची प्रीतिभावनाच निर्माण झाली नव्हती. ते मित्र म्हणून आवडले तरी या प्रकारची ओढ कधी वाटली नव्हती. त्यांच्या पौरुषत्वानं आपल्या स्त्रीत्वाला साथ घातली नव्हती. उदय नावाच्या या नरानं मात्र आपल्यातल्या नारीला जागं केलं होतं, ओढ लावली होती. कुठे आपलं पुणे आणि कुठेही जानोळी. पण एक निमित्त निघालं आणि नावसुद्धा कधी आपल्या कानावर नसल्या या आडमार्गी गावाचा पण शोध घेत आलो. इथे आपला जिवलग पुरुष वाट पाहत उभा होता. हा योगायोग की दैवयोग? धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. धन्यवाद. प्रिय श्रोते मित्र हो, आपल्यासाठी एक आवाहन. आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत. तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.